आम्ही जे न झी आहोत. तुम्हाला सोडणार नाही. तुम्ही लेखी हमी देणार हे 25 जुलैला कबूल केलंय. एफ-आय-आर जे नोंदवले गेलेले आहेत मुलांच्या विरुद्ध, मुलींच्या विरुद्ध, ते मागे घ्या आणि भविष्यात असं काही उद्योग करणार नाही हे सुद्धा तुम्ही लिहून देणार होता. त्याचं झालं काय? जर उद्या संध्याकाळपर्यंत म्हणजे मंगळवार संध्याकाळपर्यंत जर तुम्ही तसं लेखी दिलं नाही, हमी दिली नाही, तर पुन्हा एकदा प्रोटेस्ट करू असा थेट इशारा सौरभ दास, आशुतोष रांका यांनी दिलेला आहे. कपिल सिब्बल यांच्याबरोबर त्यांची बैठक झाली आणि नुसती बैठक नाही तर पत्रकार परिषद झाली. अभिजित दिपके टायफॉइडने आजारी, तो छत्रपती संभाजीनगरमध्ये आला, परंतु येण्यापूर्वी त्याने सरकारबरोबर लिगल बॅटल कसं खेळायचं आहे या संबंधी सिब्बल यांच्यावर सविस्तर चर्चा केली. आणि ती काय चर्चा केली ती आता या प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्ताने जी आज झाली त्याच्यातून ते बाहेर आलेलं आहे. आता आज दिवसभरामध्ये काय घडलेलं आहे, संसदेमध्ये काय घडलेलं आहे? धर्मेंद्र प्रधान जणू काही शौर्य गाजवून आले आणि त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये किती पवित्र असं काम केलेलं आहे अशा आविर्भावामध्ये त्यांना मैथिली फेटा चढवण्यात आला, त्यांना हार घालण्यात आले भारतीय जनता पार्टीच्या खासदारांच्या वतीने. राहुल गांधी आणि इंडिया आघाडीच्या वतीने जी काही तोफ डागायची ती डागली गेली. ते झालेलं आहे. एक जो व्हिडिओ आला की बिहारच्या पाटण्याजवळच्या सिवान येथे एका पोलीस अधीक्षकाच्या बॉडीगार्डने थेट AK-47ने अनेकांना जखमी केलं, ते एक आलेलं आहे. अनेक घटना समोर येत आहेत आणि त्याच्याही पेक्षा सर्वात चिंता करायला लावणारं म्हणजे कपिल सिब्बल यांचं वाक्य. एका विशिष्ट समुदायाला म्हणजे मुस्लिम समुदायाला टार्गेट करून सगळं केलं जात आहे, त्यासाठी देखील लोकशाही धोक्यात आणण्याचं काम सरकारने करू नये. हिंदू मुस्लिम हे कुठेतरी थांबवावं. हे जे रस्त्यावर आलेले सगळे CJPचे सगळे आंदोलक विद्यार्थी आहेत, हे कुठल्याही एका जातीचे धर्माचे नाहीत हे लक्षात घ्या, ती देशाची मुलं आहेत हे लक्षात घ्या असं त्यांनी सांगितलेलं आहे. मग CJPच्या लिगल सेलच्या त्या महिला कार्यकर्त्यांनी सांगितलंय की कोलकात्यामध्ये नेमकं काय झालेलं आहे हे सगळं आहे आणि त्याविषयी आपण थेट विश्लेषण करतोय. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या. हे बघा, 25 जुलैला धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला, तो अनपेक्षित होता. सरकारची ती मोठी खेळी आहे. नरेंद्र मोदी यांनी कसा तो मास्टर स्ट्रोक मारलेला आहे आणि मग त्यांनी कसं इंस्टाग्रामवर आता त्या फ्रेंड्स फ्रेंड्स म्हणत कसं काही संवाद सुरू केलेला आहे. RSSनी कसं त्यांच्यावर बंधन टाकलं, तरी देखील स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अतिशय हळव्या स्वभावाचे आहेत वगैरे वगैरे, ते सगळं आपण ऐकतो. आणि दुसरीकडे काय ऐकतोय की सगळे जे तमाम अंधभक्त असतील किंवा गोदी मीडिया, ते सगळं सांगत आहेत की फॉरेन मधून, पाकिस्तानमधून कशी मदत आहे, दक्षिण आशियातून कशी, कोणकोणत्या राष्ट्रातून आले ते ते सगळं सांगत आहेत. आता इतकंच नाही, आणि जर तशी येत असेल तर त्याच्यावर रोख लावला गेला पाहिजे, त्याची कारवाई झाली पाहिजे. याच्याबद्दल कुणाचंच दुमत असण्याचं काही कारण नाही, झालीच पाहिजे. आता महाराष्ट्र सरकारच्या गृह खात्याने तत्परता दाखवून सायबर सेलने जवळपास 500 अशा पोस्ट ह्या पकडलेल्या आहेत. आता त्याचं नेमकं काय होतं, कशी कारवाई होती ते दिसेल. जर महाराष्ट्रात हे होतं तर इतर ठिकाणी देखील ते झालेलं असणार. म्हणजे वाहत्या गंगेत हात धुणं धुणं ज्याला म्हणतात, तर आपण हात धुवून घ्या असं शत्रू राष्ट्राला वाटणार, तसं ते केलं गेलेलं असेल तर त्याची दखल सरकारने घेतली पाहिजे. त्याच्या त्याच्याबद्दल CJPला काही म्हणायचं नाहीये. पण हे जे मुलं, जे 20 जुलैला जे घडलेलं आहे ते इतकं भयावह घडलेलं आहे की म्हणजे या निष्पृह मुलांच्या मनामध्ये आयुष्यभर भीती वाटेल अशा प्रकारे जे बरसलेलं आहे सरकार, ज्या लाठ्या काठ्या चाललेल्या आहेत. आणि मग राहुल गांधी विरोधी पक्ष नेते, इंडिया आघाडीतले सगळे नेते आता राजकारण करायला लागलेले आहेत.
असा टाहो फोडण्यामध्ये काहीच अर्थ नाही. शेवटी लोकशाही व्यवस्थेमध्ये आंदोलन म्हणजे काय, की तो एक सुवर्णालंकार असं म्हटलं जातं. नागरिकाचा अधिकार आहे आंदोलन करणं, घटनेने तो दिलेला आहे. मग ते करत असताना तुम्ही जो पोलिसी अत्याचार, सुरक्षा जवान, अगदी त्या AK-47चा वापर इथपर्यंत जर तुम्ही जाणार असाल आणि पुन्हा हिंदू मुस्लिम जर करणार असाल, तर तुमची दखल घ्यायची कुणी? मग जैन झीने जी अक्कल शिकवलेली आहे भारतीय जनता पार्टी सह सर्व राजकारण्यांना, ती फार महत्वाची. आता बघा, एरवी अनेक आंदोलन होतात. भारतीय लोकशाहीमध्ये तो अधिकार आहे, ते होत राहतात. शेतकऱ्यांचं आंदोलन झालं, मग 2-3 वर्षांनी आम्हाला सरकारला असं वाटलं की ते विधेयक मागे घेतले पाहिजे, ते मागे घेतले पाहिजे. आधी त्यांना बरंच काही ठरवून झालं. शाहीनबागचं झालं. अगदी महाराष्ट्रातलं उदाहरण घ्या, मनोज जरांगे पाटील यांनी जे आंदोलन केलं आणि सरकारचं नाक दाबलं, आझाद मैदानात तळ ठोकला, उच्च न्यायालयाच्या समोर जाऊन आणि सरकारला धारेवर धरून तो GR पदरात पाडून घेतला, मगच ते तिथून उठले. मी काल त्या चंद्रकांत भराट या प्राध्यापकाशी बोलत होतो. ते ते मला सांगत होते की ज्या वेळेला मनोज जरांगे यांच्या बरोबर मी व्यासपीठावर गेलो अभिजित दिपकेंच्या, त्यावेळेला मनोज जरांगे यांनी दिपकेला एक सांगितलं, अभिजितला, की तू हे फार मोठं कार्य करतोय, असाच राहा आणि या जंतर मंतर सोडू नको, बरोबर सगळं होईल. आणि त्याप्रमाणे ते सगळं झालं, असं ते भराट सांगत होते. आता मग अभिजित दिपकेने जो काही तो बोस्टनहून शिकत होता, मग तिथून जो आला आणि येताना त्याने संविधानाची प्रत हातामध्ये ठेवली, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो हातामध्ये ठेवला आणि हे जे काही मागणी आहे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, तो पदरात पाडून घेतला. आता जी देशभर नव्हे जगभर जी चर्चा चालू आहे की जैन जी कशा प्रकारे आंदोलन करू शकते आणि व्यवस्थेला, जी सडलेली व्यवस्था आहे त्याच्याबद्दल जाब विचारू शकते, जे जबाबदार घटक आहेत त्यांना. मग आता अहंकार, मग आम्हाला एकदम 36 दिवस चाललं काय, 20 दिवस, 34 दिवस चाललं काय, आम्हाला एकदम साक्षात्कार झाला. मग आम्हाला काय शरद पवार भेटले का मोहन भागवतांनी कान टोचले, काय असेल ते असेल. मग एक शब्द उच्चारला गेला, मग सुरुवात झाली. अगदी संसदेचं ज्या वेळेला सकाळी 20 जुलैला अधिवेशन सुरू झालं, त्याही वेळेला आम्ही सकाळी काहीच बोललो नाही. हे मी मोदींबद्दल म्हणतोय. काहीच बोललो नाही. मान्सून मान्सून सत्र वगैरे अशी ते युवकांनी कसं अंतरिक्षामध्ये कसा झेंडा रोवलेला वगैरे वगैरे ते बोललो, पण या CJP बद्दल काही एक अवाक्षर आम्ही काढला नाही. हे अतिशय नकारात्मकता जी दाखवली गेली. आणि आता कसं इंस्टाग्रामवर रील करण्याचा सपाटा लावलेला. आता हे जे म्हणत आहेत की आम्ही जे लाखो विद्यार्थी रस्त्यावर उतरलो त्यासाठी तुमची अनुमती घेऊन उतरलो. जसं बोस्टनहून आलो त्यावेळेला ताबडतोब तुम्ही परवानगी दिली. मग तुम्ही हिनवलं सगळ्यांनी, काय 2 कोटी तिकडं फॉलोअर, इकडं कोण 200 जण दिसतात, इकडं काय, असं दुर्लक्ष केलं. आणि त्याच्यानंतर भारतभर सगळे अभिजित देपकेने जे काय वातावरण तयार केलं स्वतः फिरून, त्याच्यासाठी शाही सहन केली, कोणी मुस्काटात मारले ते सहन केलं. अगदी जंतर मंतरवर कोणी पोलीस, पाऊस येतोय, आंदोलक भिजतात आहे, त्यांना खायला नाही, त्यांची दुकानं बंद करून टाकले, अनेक अत्याचार केले. मग त्यावेळेला तो अक्षरशः त्या पोलिसांच्या पाया पडलेला पाहिलेला आहे भारताने. पाया पडून सांगतोय, तो स्वतः कचरा उचलतोय, हे सगळं भारताने पाहिलेलं आहे. आणि मग असं सगळं पाहिलेलं असताना ही जैन जी इतक्या जबाबदारीने बोलत असताना आणि त्यांची भाषा, त्यांना जो अधिकार आहे सोशल मीडियामध्ये, तो हे करा त्या पद्धतीने जे करून दाखवलं ते, तर ते हे करून दाखव. मग आता लिगल बॅटल ज्या वेळेला खेळायचं आहे, सरकार आता वेगवेगळ्या क्लुप्त्या काढायला लागलेला आहे. विशेषतः भारतीय जनता पार्टीचे सगळे जे समर्थक आहेत
हे वेगवेगळ्या पद्धतीने जे काही व्हिडिओ वगैरे ते सगळं जे काही करणं चालू आहे, ज्या पद्धतीने चालू आहे, हिंदू मुस्लिम, भारत पाकिस्तान, अमुक धमुक तमुक, भारत पाकिस्तान करा एक वेळ, परदेशी हात असेल तर तो तिथंच छाटा, त्याला कुणी नाही म्हणणार नाही. परंतु जे आता कोलकात्याचं उदाहरण दिलं, आज कपिल सिब्बल यांच्या उपस्थितीमध्ये त्या लिगल सेलच्या मुलीने, रिया की काय नाव होतं तिने, तिने सांगितलं की 11 जणांवर जे मुस्लिम आहेत त्यांच्यावर आवर्जून गुन्हा दाखल केला गेला. म्हणजे हे जे आहे, ह्या असा भेदाभेद विशिष्ट समुदायाला टार्गेट करायचं, हे उद्योग थांबले पाहिजे. ते उद्योग आम्हाला मान्य नाही. हिंदू मुस्लिम हे तुमचं राजकारण अजिबातच मान्य नाही. हे दर्शवणारं हे जेएनजीचं आंदोलन आहे आणि ते भारताला अतिशय फायद्याचं आहे, सकारात्मक वातावरण तयार करण्याचं आहे. नुसती प्रार्थना म्हणून, राष्ट्रगीत, भारत माता की जय असं म्हणून चालणार नाही. खरं काय राष्ट्रप्रेम आहे हे जेएनजीने रस्त्या रस्त्यावर, गल्ली ते दिल्ली दाखवून दिलेलं आहे. कशा प्रकारे राष्ट्रभक्ती, एक झेंडा, तिरंगा झेंडा कशा प्रकारे आहे, मुंबईत काय झालेलं आहे, सगळीकडे ते झालेलं आहे, हे दाखवून दिलेलं आहे. मग आता जे यांच्या ह्या पिढी म्हणजे 22 लाख मुलं बसतात, त्याच्यावर अन्याय होतो, ते लीक सगळं त्यांचं मानसिक, शारीरिक, आर्थिक नुकसान होतं. मग आता जे नुकसान, मग आता जे करिअर समोर आहे, बरं ते विद्यार्थी तर आहेत, हे रस्त्यावर जे बाकीचे विद्यार्थी जमलेले आहेत सगळे, सगळ्या शाखांचे, जैन जी जे बेरोजगार आहेत, म्हणजे बघा, अगदी 60% ज्यांची पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे, उच्च शिक्षण झालेलं आहे, अशी प्रमाण किती, 59.8% एवढं प्रमाण आहे. मग इतकं जर प्रमाण आहे आणि नीरज हातेकर यांच्यासारखा एक अर्थतज्ञ, जो प्रेमजी अजी युनिव्हर्सिटी मधला एक जबाबदार माणूस सांगतोय, लिहून देतोय, प्रसार करतोय, तर ते ह्या मुलांचं जर नोकऱ्या नाही, अमुक नाही, तमुक नाही, आणि मग तुम्ही त्यांना गुन्हेगार ठरवणार, त्यांनी परदेशात जायचं कसं? तुम्ही तर काही देऊ शकत नाही नोकऱ्या, किंवा त्यांनी इकडं काय करायचं त्यांनी, मग कुठल्याही सेक्टर मधला. म्हणून हे एफ आय आर, सगळ्या याच्यात प्रॉब्लेम होणार. मग ते दूर करा. आणि मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जेव्हा युवा पिढीबद्दल जेवढं प्रेम आहे, अतोनात असं प्रेम आहे, मग त्यांनी त्यांच्या भविष्याची जर त्यांना चिंता वाटायचं असेल, तर मग आता हे वर्तमान खराब करू नये. आणि मग ते तरी देखील सरकारचा जो काही एकूण पवित्र आहे, म्हणजे गिरे तुम्ही टांग उपर, आता प्रधान तुम्ही नैतिकता म्हणून राजीनामा द्यावा लागलेला आहे तुम्हाला, तुम्ही तो दिला, पण तुमचे काय स्वागताचे बॅनर वगैरे हे सगळं जे काही रस्त्यावरचं, सभागृहामधलं जे काही असं राजकारण सुरू आहे, त्याच्यामुळे तुम्ही काय करताय, जखमेवर मीठ चोळताय ना, अजून मीठ चोळताय. आणि जेन जी तुम्हाला आता ते धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, तुमचंच बौद्धिक घेणार आहे ते आता. म्हणजे तुम्ही फक्त शाखेमध्ये इकडं तिकडं काठी कशी चालवायची, काय करायचं, चिंतन करायचं, हे असं नाही, तुम्हाला चिंतन करायला लावलेलं आहे. त्याच्यामुळे मोहन भागवत बोलले की संवाद राहायला पाहिजे, सरकारचा संवाद राहायला पाहिजे. मग आता ते पूर्ण कायदेशीर दृष्ट्या संरक्षण देणं आंदोलकांना, जेन झीला कायदेशीर हक्क आहे. तो जसा शिक्षणाचा हक्क आहे, जगण्याचा हक्क आहे, आरोग्याचा हक्क आहे, तसा नागरिक म्हणून जगण्याचा जो हक्क आहे त्याच्याकडे लक्ष द्या, हे आता सांगितलेलं आहे. आणि म्हणून तो इशारा दिलेला आहे. काय इशारा दिलेला आहे? जर तुम्ही लेखी जी हमी देण्याचं जे मान्य केलेलं आहे, तुम्ही स्वतः सांगितलेलं आहे 25 जुलै रोजी, परवा, आता ती उद्या संध्याकाळपर्यंत जर दिली नाही तर आम्ही पुन्हा प्रोटेस्ट करू, हे सांगितलेलं आहे. आता जेएनजीचं सरकार ऐकतं की नाही हे आपल्याला दिसेल. तर खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.